हीच ईश्वर सेवा मानून विश्वगुरु संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पायवारीमध्ये खासदार राजाभाऊ वाजे तसेच लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे पतसंस्था त्याचप्रमाणे डॉक्टर नाईकवाडे नर्सिंग फार्मसी कॉलेजच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या वारकऱ्यांवर उपचार केले जात आहेत। नेमक्या या वारकऱ्यांना काय समस्या आहेत, काय अडीअडचणी, कशा पद्धतीने हा दवाखाना चालतो या संदर्भात बोलण्यासोबत आपल्यासोबत या ज्या संस्थेचे संचालक आहेत। काय सांगाल, कशा पद्धतीने आपण सेवा करतायत, किती वर्षापासून करतायत? प्रथम मी लोकनेते वाजे पतसंस्थेच्या वतीनं सर्व वारकऱ्यांचं स्वागत करतो। गेल्या 3 वर्षापासून लोकनेते पतसंस्थेच्या माध्यमातून या पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्री राजाभाऊ वाजे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि डॉक्टर नाईकवाडी फार्मसी कॉलेज, नर्सिंग कॉलेज त्यांचं सर्व पथकाच्या सहकार्यानं रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा मानून आणि वारकऱ्यांना 3 वर्षापासून चांगल्या पद्धतीनं सेवा देतात। अगदी त्र्यंबकेश्वर ते पंढरपूरपर्यंत या पायी सोहळ्यामध्ये जे वारकरी येतात त्या सर्व भाविक भक्तांना जो काही आजार असेल, मग कोणताही आजार असो, त्या सर्व आजारांवर डॉक्टर नाईकवाडी आणि त्यांचं पथक चांगल्या पद्धतीनं उपचार करतात, सेवा देतात। साधारणतः कुठल्या जे आजार आहेत, कुठले जे उपचार आहेत ते आपल्या माध्यमातून होत असतात, काय सांगा? हातपाय दुखी, ताप, थंडी, सर्दी अशा पद्धतीचे जे प्रायमरी आजार आहेत ते आपण या ठिकाणी कव्हर करतो। डॉक्टर साहेब, काय सांगाल, रुग्णांमध्ये कुठल्या जे आजार आहेत ते जाणवत आहे आता तुम्हाला या ठिकाणी तुम्ही उपचार करतायत? जनरली आताचे जे दिवस आहे त्यामध्ये जे लोक चालत आहेत त्यांना घामाचं प्रमाण जास्त आहे, त्यामुळे डिहायड्रेशन एक महत्त्वाचा आजार आहे जो कॉमन आहे। तो त्यासाठी आम्ही काही मेडिसिन्स आहे, काहींनी जे आदरणीय राजाभाऊ वाजेंनी जे पतसंस्थेच्या माध्यमातून जे किंवा त्यांच्या माध्यमातून जे उपलब्ध करून दिले, त्यासाठी हा जो महत्त्वाचा पर्याय आहे ज्याच्यामुळे किडनीवर हृदयावर परिणाम होत असतो, त्यासाठी डिहायड्रेशनसाठी लोकांना आम्ही आयव्ही लावतोय। ह्या जागी जिथं बसल्या जागी त्यांना वारकऱ्यांना सेवा द्यायचा आम्ही प्रयत्न करतोय। तसेच जुलाब, उलट्या, ज्यांना थंडी, ताप, ज्यांना चालून ज्यांना फारच थकवा आलेला आहे अशा अशक्त रुग्णांसाठी पण बाकी ओरल तसेच आयव्ही अँटीबायोटिक, आयव्ही मेडिसिन असे देण्याचा आम्ही प्रयत्न करतो। वारकऱ्यांनी काय काळजी घेतली पाहिजे चालताना? वारकऱ्यांनी काळजी तर अशी घेतली पाहिजे, सर्वप्रथम काळजी अशी घेतली, भरपूर पाणी पिलं पाहिजे। सेकंड थिंग, जास्तीत जास्त चालताना थांबून चाललं पाहिजे, ज्यांचं वय जास्त आहे त्यांनी थांबून चाललं पाहिजे। पाणी शक्यतो जे शासनाने उपलब्ध करून दिलेले पाणी टँकर आहे त्याच्यातूनच प्यावे, जेणेकरून पुढील होणारे जुलाब, उलट्याचे जे होणारे आजार आहे ते होणार नाही, उद्भवणार नाही। नक्कीच डॉक्टर नाईकवाडे यांनी सांगितल्याप्रमाणे वारकऱ्यांनी काळजी घेतली तर कुठलाही प्रकारचा आजार या ठिकाणी होणार नाही।